पुढे जर कुठली गाडी आली सपोज आपण क्लच आणि ब्रेक मधलं काय म्हणजे पहिलं काय ऑप्ट करायचं म्हणताय रेंडमली कुठली गाडी आली समोर तुमच्या, तर तुम्हाला तिथं गाडी तुमची कंट्रोल मध्ये आणायची आहे. तुम्हाला सगळ्यात आधी ब्रेक करायचा मॅडम, ठीक आहे. हा थोडा नाही, गाडी कंट्रोल मध्ये आणायची आहे तुम्हाला. अलगच गाडीची स्पीड, आता जेव्हा तुम्ही ब्रेक करणार तेव्हा तुमच्या गाडीची खूप प्रमाणामध्ये गाडीची स्पीड कमी होणार. गाडी बंद नाही पडली पाहिजे म्हणून तुम्हाला तिकडे थोडासा 50 ते 60% क्लच दाबायचं आहे, जेणेकरून तुमची गाडी आहे ना बंद नाही पडली पाहिजे. बंद पडू नये म्हणून तुम्हाला काय करायचं, क्लच दाबायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त क्लचच दाबला, सॉरी ब्रेकच दाबला तर गाडी थांबेल. ओके, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण तुमची गाडी बंद पडणार आहे. तर तशा कंडिशनला मॅम तुम्हाला क्लच सोबत आहे ना ब्रेक पण करायचं आहे, ब्रेक सोबत क्लच पण, ते कंडिशन बघून. तर आता पुढे बघा त्यांना थांबायचं, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेक करायचं. ब्रेक करा. हा आता फक्त इथे एवढा ब्रेक आहे, सोडून द्या. आता इथं क्लच दाबायला लावलं का मी तुम्हाला नाही, कारण काय 1-2 ते 3 सेकंदासाठी नॉर्मल स्पीड कमी करायची होती, तेव्हा आपण फक्त ब्रेकवरती कंट्रोल करू शकतो. आता पुढे स्पीड ब्रेकर आहे. आता इथं 2 उदाहरण तुम्हाला बॅक टू बॅक बघायला भेटतील. आता ब्रेक करा इथं. आता बघा स्पीड कमी झाला. आता इथं क्लच नाही दाबला तर गाडी बंद पडू शकते. हळूहळू क्लच सोडा. आता हळूहळू क्लच सोडत एक्सिलेटर दिला. असं मॅनेज करायचं असतं. आलं लक्षात मॅम? जर ह्याच ठिकाणी आपण डायरेक्टच ब्रेकच केला असता तर गाडी बंद पडण्याचे चान्सेस असते. विदाऊट न क्लच दाबता आपण ब्रेक केलं असतं तर गाडी बंद पडली असती. कंडिशन वाईज तुम्हाला क्लच आणि ब्रेकचं कॉम्बिनेशन करून आहे ना रस्त्यावरची गाडी चालवायची, आणि तुम्ही म्हणलेले जो प्रॉब्लेम आहे तुमचा, रँडम कोणी आलं तर याला असं फेस करायचं. ओके.